चला मित्रांनो, त्यानंतर मैदान क्रमांक 2 वर पहिला पुकार देतोय नूतन चेहर विरुद्ध जागनाथ काकलकर। हा सामना झाल्यानंतर पहिला पुकार मैदान क्रमांक 2 साठी स्वराज्य अक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक आपल्यासाठी पहिला पुकार। स्वराज्य अक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 2। तत्पूर्वी नूतन चेहर जागनाथ काकलकर 1 मिनिटामध्ये चला। जर संघ उपस्थित झाला तर दोन्ही संघ बाद केले जातील। काकळवेल संघ आलाय का? काकळवेल संघ आलाय का? धन्यवाद। काकळवेल संघ आलाय। प्रतिस्पर्धी नूतन चेहर विना विलंब या। नूतन चेहर चला। कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, जे रॅलीच्या आतमध्ये प्रेक्षक बसले कृपया बाहेर व्हा। प्लीज सहकार्य करा, कोणीच आतमध्ये जाऊ नका। सगळ्यांना बाहेर काढा। स्वयंसेवक कमिटी बाहेर काढेल, सहकार्य करा। नूतन चेहर चला। स्वागत सवरकर आपला संघ घेऊन लगेच या। मिनिटं लावायला लावू नका। स्वागत सवरकर सहकार्य करा। अक्षय मोरे कुठे असेल सांगायचे, दुसरीकडे यायचं। अक्षय मोरे नूतन चेहर चला। नूतन चेहर संघाला विनंती आहे, मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान उंडरगाव विरुद्ध गावदेवी बाहे। आपल्यासाठी हा पहिला पुकार। जय हनुमान उंडरगाव विरुद्ध गावदेवी बाहे पहिला पुकार मैदान क्रमांक 1। तर मैदान क्रमांक 2 साठी स्वराज्य अक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक। कृपया प्रेक्षकांनी सहकार्य करा, बाहेर व्हा। प्रेक्षकांनी फक्त खेळाडू कृपया प्रेक्षकांनी सहकार्य करा। चला नूतन चेहर आपला प्रतिस्पर्धी संघ हजर आहे। लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे।
चला नूतन शेर लवकरात लवकर आपला सामना हजर करायचा आहे विना विलंब करता खरा आपला प्रतिस्पर्धी संघ हजर आहे चला ग्राउंड क्रमांक 2 वर पंच ग्राउंड क्रमांक 2 वर पंच धन्यवाद नूतन चेहरा देखील संघ येतोय पंच आपण त्वरित सामना सुरू करा मैदान क्रमांक 2 पंचांना विनंती आपण त्वरित सामना सुरू करा मैदान क्रमांक 2 वरती त्या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल मैदान क्रमांक 2 गावदेवी रोड बुद्रुक विरुद्ध स्वराज्य अक्षी तर मैदान क्रमांक 1 वरती जय हनुमान उंडरगाव विरुद्ध गावदेवी बाहेर कृपया सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे जे खेळाडू आहेत आपले त्यांच्यासोबत आपण फक्त एकच खेळाडू जाईल रॅलीच्या आतमध्ये कोणी प्लीज जाऊ नका कारण का वाद होईल जर आमचा स्वयंसेवक काय एक शब्द बोलला तर आपल्याला राग नको येण्यासाठी आधीच आम्ही पुकार करतोय तर रॅलीच्या बाहेर ना सर्वांनी होते आणि प्रत्येक संघाला विनंती असेल खेळाडू आणि आपला कोच याच्या व्यतिरिक्त ग्राउंड मध्ये कोणाला प्रवेश करून देऊ नका आपले स्वयंसेवक चंद्रकांत ठाकूर जे प्रेक्षक समोर आहेत त्यांना आपण साईडला करा कृपया प्रेक्षकांनी सहकार्य करा चला ग्राउंड क्रमांक 2 वर लाईनमन अरे मित्रांनो सहकार्य करा बाहेर व्हा मित्रांनो तुला प्रेमाने सांगितलं ना बाहेर हो ना कशाला वाद करताय सांगा कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज रॅलीच्या बाहेर उभे राहा कारण मागून पण दिसेल आपल्याला राजा चला उठा प्लीज सहकार्य करा ग्राउंड क्रमांक 1 वर कशाला टेन्शन पाहिजे जा ना मित्रांनो प्रेमाने बोललोय कधी गेम आटोपल्या सर्व पूर्ण झाल्यानंतर उठा ना रे राजा कशाला विरोध कराय मी काय तुम्हाला आता गलत तरी बोलतोय काय
चला मित्रांनो, आता मात्र ह्या कबड्डीच्या रणधुमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 दोन्ही मैदानांवरती जबरदस्त खेळाडूंचा भरणा आपल्याला बघायला मिळतो. मैदान क्रमांक 1 वर कोठार भाट विरुद्ध उसरोली असा सामना सुरू आहे. 3 आणि 13 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. तब्बल 10 गुणांची आघाडी असेल ती उसरोली संघाकडे. तर मैदान क्रमांक 2 वरती मात्र एक कडवी झुंज दिली जाते. चेहेर विरुद्ध काकळघर या दोन संघांमध्ये. स्वागत सवरकर या रायगड जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडूंमधील एक खेळाडू ज्याचं स्वागत आपल्याला बघायला मिळेल या नूतन चेहर संघामध्ये. खंबाची दिशेने वाटचाल करायला लागेल आपल्याला आता मात्र कोठार भाट संघ. कल्पेश सातामकर कुठे असेल ते समालोचक लक्षकडे जाईल. कल्पेश सातामकर सिद्धिक पालनकर कुठे असेल ते समालोचक लक्षकडे यायचं. मात्र रिक्त से माघारी परतले. त्याला प्रत्युत्तर 2 नंबरची जास्ती प्रदान केला. मजबूत देहबांधर आपल्या खेळ उंचीपुरा बघूया कितपत गुणांचे ललूट त्याच्या माध्यमातून खेळले जाते. 5-1 समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल या चढाईमध्ये. परंतु रिक्त से माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर हा एक नवोदित खेळाडू. आता मात्र थर्ड तेरो यमरो उसरुली से घसाडी. फुल फिल असा डिफेन्स असेल परंतु यावेळेस एक सुंदर पकड बघायला मिळते. जर्सी क्रमांक 2 एक उंचीपुरा खेळाडू बघूया की लेनून त्याच्या माध्यमातून केले जाते. यावेळेस मात्र एक जबरदस्त डॅश आउट केला जातोय आणि खेळाडू मात्र जेलमध्ये केले जात आहे.
चला मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतोय. आता मात्र हा दुसरा पुकार असेल. गावदेवी बाहे विरुद्ध जय हनुमान उंडरगाव. आपण जाहीर राहा. दोन्ही संघांसाठी हा दुसरा पुकार. गावदेवी बाहे विरुद्ध जय हनुमान उंडरगाव. मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार. मध्यंतरापर्यंत गुणतालिका आम्हाला कळवा. 6 आणि 14 आहे का? कोठारबाट संघाला आता मात्र कमबॅक करावा लागेल. मुरड विरुद्ध अलिबाग. कोठारबाट अलिबाग तर उसरोली मुरड. वाह, सुंदर पकड त्या ठिकाणी आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. काकळवेल संघाच्या माध्यमातून स्वागतची त्या ठिकाणी पकड केली जाते. एक सुंदर पकडीचा नमुना या ठिकाणी काकळवेल संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन त्या ठिकाणी काकळकर आणि उसरोली संघाच्या माध्यमातून बघायला मिळतं. हे मुरुड तालुक्यातील संघ असतील. स्प्रे ग्राउंड वरच आहे. मन सकामकर स्प्रे मैदानावर दिलेले आहे. दोन्हीतून स्प्रे दिले आहे. नाही का माहित नाही. या उत्तरार्धामध्ये आता मात्र कमबॅक करावा लागेल आपल्याला. कोठारबाट संघ आपल्यामध्ये क्षमता आहे, आपल्यामध्ये ती जिद्द आहे, आपल्यामध्ये उमेद आहे. आपण कमबॅक करू शकता. 6 आणि 14 8 गुणांची आघाडी असेल. मन सतामकर पुढे असेल ते समाजाच्या गोष्टीकडे यायचं आहे. लवकरात लवकर
आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई हा जर खेळाडू यशस्वी झाला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण उसरुळी संघाचं कौतुक असेल आज. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 साठी हा आपल्याकडे दुसरा पुकार असेल. आपण सज्ज व्हा. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी रोड खुर्द विरुद्ध स्वराज अक्षी. आपण तयारीत राहा. मैदान क्रमांक 2 गावदेवी रोड खुर्द विरुद्ध स्वराज अक्षी मैदान क्रमांक 2. तर मैदान क्रमांक 1 वरती उंडरगाव विरुद्ध पाहे. आता मात्र सुपर टॅकलची नवी संधी असेल कोठार भाड या संघाला. बघा कितपत यशस्वी होत आहेत. बघा मित्र मैदान क्रमांक 2 वर एक प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थात एक तुल्यबळ लढत 10-11 एक गुणाच्या फरकाने काकलवीर संघ आघाडीवर असेल. चढाईसाठी यावेळेस स्वागत समोरतात चेह संघाचा एक जबरदस्त असा मोहरा जर्सी क्रमांक 9 स्वागत रिक्त असे माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता एक नवोदित खेळाडू 1 नंबरच्या जर्सी मध्ये चला तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 कडे आपण रवाना व्हा. शेवटची 2 मिनिटे असतील आपल्याकडे. गावदेवी बाहे विरुद्ध जय हनुमान उंडरगाव. गावदेवी बाहे विरुद्ध जय हनुमान उंडरगाव. शेवटची 5 मिनिटे 19-6-19
मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपताच त्वरित होणारा सामना जय हनुमान उंडरगाव विरुद्ध श्री गावदेवी बाहे दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे। तसेच ग्राउंड क्रमांक 2 वर चालू सामना संपताच होणारा सामना स्वराज्य अक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे। सुंदर अशी पकड पाहायला मिळते ग्राउंड क्रमांक 1 वर। तसेच चालू असणारा सामना ग्राउंड क्रमांक 2 वर चालू असणारा सामना दोन्ही चेर वर्षे ग्राउंड नंबर 1 वर अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतोय। नक्कीच सामना झाला पाहिजे, असा झाला पाहिजे। सगळं डॉक्टर नाही पण आमच्या टिरिया मस्त होता ना चला ग्राउंड वर सामना चालू होतो म्हणजे कोटरवाड वसोली उसरोली 10 नंबर अशी पदकाला खेळाडू माताडी घडी टिपण्याचा प्रयत्न निघते असते परत प्रत्युत्तर म्हणजे पुन्हा आणि सुंदर अतिशय चातुर्य चला गाणी मला वाटतं नक्कीच आपल्या संघाच्या गुण वाढवतोय, एक गुणाची भर करते आपल्या संघासाठी। शेवटची 2 मिनिटे मैदान क्रमांक 2 वर अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते ती म्हणजे चेहर विरुद्ध काकळघर मुरुड तालुक्यातील दोन्ही नावाजलेले संघ। तसेच मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना उंडरगाव विरुद्ध गावदेवी बाहे दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे।
मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना उंबरगाव विरुद्ध गावदेवी बाहे. तसेच ग्राउंड क्रमांक 2 वर चालू सामना संपतात गावदेवी रोड बुद्रुक वर्सेस स्वराज्य अक्षी. दोन्ही संघाने गणवेशात हजर राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर अतिशय चुरतीचा सामना पाहायला मिळतोय. काकलगर वर्सेस चेहर 4 सेट लढत असताना 7 नंबर जेथे पदक केला हा खेळाडू लातूरवाडी टिकण्याचा प्रयत्न. चला ग्राउंड क्रमांक 1 वरचा चालू सामना संपलेला आहे. जे हनुमान उंबरगाव वर्सेस गावदेवी बाहे. लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सहकार्य करा. सामना संपलेला आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर काय बघताय? सामना काय झालेला आहे? नक्कीच म्हणजे प्रेक्षकांना बघण्यासारखा हा खेळ चालू आहे ग्राउंड क्रमांक 2 वर. चला ग्राउंड क्रमांक 1 वर चालू सामना संपलेला आहे. जे हनुमान उंबरगाव वर्सेस गावदेवी बाहे. दोन्ही संघांनी लवकरात लवकर ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर जो चालू सामना झाला उसरोली विरुद्ध कोटारभाट. त्यामध्ये उसरोली हा संघ 13 गुणांनी विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला मैदान क्रमांक 1 वर गावदेवी बाहे विरुद्ध उंबरगाव. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच मैदान क्रमांक 2 वरचा चालू सामना संपतात